चला तर मग आज पौष्टिक लाडू बनवूयात. तर मी त्यासाठी 1 वाटी खजूर घेतलेला आहे सुकं. तर मी ते चांगलं तुपामध्ये भाजून घेते आहे खरपूस रंगापर्यंत येऊस्तोपर्यंत. त्याच्यानंतर ते काढून घेतलेले आहेत मी. त्याच्यानंतर मी थोडं अजून तूप टाकून 1 वाटी बदाम, अर्धी वाटी काजू आणि पाऊण वाटी पिस्ता असं घेतलेलं आहे. ते पण चांगलं भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी 2 टेबलस्पून असे डिंक घेतलेले आहेत. ते पण मी तुपात चांगले भाजून घेते आहे. आणि त्याच्यानंतर मी 3 वाट्या मखाने घेते आहे. ते पण चांगले तुपामध्ये भाजून घेते आहे. ते पण चांगले खरपूस रंगापर्यंत भाजून घ्यायचे. ते पण काढून घेतलेत. त्यानंतर मी 2 चमचे खरपूस भाजून घेते आहे खसखस. ते चांगली भाजून घेतली. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 3 वाटी खोबरं टाकते आहे. तर चांगलं ते पण भाजून घेते आहे मी. तर ते पण थोडे खरपूस झाले की ते पण मी काढून घेते. त्यानंतर मग मी जे ड्रायफ्रूट्स भाजले होते ते वाटून घेतलेले आहेत. त्यानंतर मी डिंक पण भाजलेले ते पण वाटून घेतलेत. त्यानंतर मखाने पण घेतले होते ते पण वाटून घेतलेत. आणि 1 टेबलस्पूनमध्ये मी त्याच्यामध्ये इलायची पावडर टाकलेली, तर ती पण वाटून घेतलेली आहे. आणि चांगलं सगळं एकत्रित करते आहे, एकजीव करते आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे ते पण. त्यानंतर मी परत कढईमध्ये 1 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी बरोबर म्हणजे अर्धा किलो असं मी गूळ घेतलेला आहे. तर तो पण मी चांगला वितळून घेणार आहे. आणि ते त्याच्यानंतर चांगलं पातळ झालं की त्याच्यामध्ये मी पटकन टाकणार आहे. कारण ते वळायला खूप प्रॉब्लेम होतो नंतर. पटापटा टाकून पटापटा वळावं लागतात गरम गरममध्येच. तर मी पटपट मिक्स करते आहे. कारण थंड झालं की वळायला खूप प्रॉब्लेम होतो. कारण क्वांटिटी जास्त असली तर प्रॉब्लेम होतो. थोडी क्वांटिटी असेल तर काही प्रॉब्लेम होत नाही एवढा. तर क्वांटिटी जास्त आहे त्याच्यामुळं मी पटपट एकजीव करून घेते ते सगळं. आणि आता मी हे बघा मी सगळं मिक्स करून घेतलेत. आता मी लाडू वळायला सुरुवात करते आहे. आणि मी पटपट असे लाडू बनवून घेतलेले आहेत. जास्त काही वेळ लागत नाही त्याला. एक तासभर खूप झाला. तर मी पटपट वळून घेतलेले आहेत लाडू. आणि हे पौष्टिक इतके असतात की लहान मुलं आपल्यासाठी खूप म्हणजे खूप सोयीस्कर असतात खाण्यासाठी. अशी पौष्टिक असतात शरीराला. तर खूप ह्या थंडीच्या दिवसामध्ये तर खूप छान आहेत हे लाडू आपल्यासाठी. तर खूप छान सुरेख लागतात हे लाडू. आपल्या मुलांना रोज एक दिला तरी एनर्जी राहते मुलांमध्ये तेवढी सकाळी सकाळी. तर त्यामुळे बघा मी सगळे लाडू वळून घेते. एक लाडू वळून घेते. तर मला तर खूप आवडतात हे लाडू. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा हे मी वळून घेते लाडू. तर ऑलमोस्ट होतच आलेत. मी आता ह्याच्यामध्ये एवढे शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे तर त्यामुळे एवढं दिसून येणार. हे सगळे लाडू झालेले आहेत. आता पटकन वळून घेते. ते बघा हे लाडू झालेले आहेत. इतके छान लागतात. एकदा नक्की करून बघा. आणि आवडले असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय.